मैत्रिणींनो, तर आज मी तुमच्याबरोबर असे काही क्लीनिंग टूल्स शेअर करणार आहे, ज्यामुळे आपलं रोजचं क्लीनिंग अगदी सोपं होऊन जाईल. म्हणजेच एफर्टलेस क्लीनिंग आपल्याला करता येईल. तर बघूयात मग असे कोणते टूल्स आहेत. सर्वात पहिलं टूल आहे आपलं ते म्हणजे फ्लोअर अँड टाईल क्लीनिंग ब्रश विथ हँडल. घरातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्वच्छतेसाठी हा स्क्रबर उपयोगाला येतो आणि याला हँडल असल्यामुळे छान ग्रिप देखील मिळते. याला असलेला हा जो ग्रीन कलरचा स्क्रबर आहे तो बऱ्यापैकी मोठा आहे, त्यामुळे क्लिनिंग करताना खूप सारा एरिया कव्हर केला जातो आणि झटपट क्लिनिंग होते. तुमच्याही किचन ट्रॉलीजमध्ये अशा जर मॅट असतील तर त्याची स्वच्छता या ब्रशने खूप उत्तम होते. म्हणजे दरवेळेसच या मॅट अगदी बाहेर काढूनच स्वच्छ केल्या पाहिजेत असं काही नाही. थोडासा डिशवॉशिंग सोप घेतला आणि या ब्रशच्या साहाय्याने जर स्क्रब केलं तर या मॅट अगदी स्वच्छ होतात. त्याचबरोबर बेसिनच्या आजूबाजूचा एरिया साबणाचं पाणी उडल्यामुळे जास्त खराब होतो. आपल्या गॅस शेगडीच्या पाठीमागच्या टाईल्स फोडणीचं उडतं, त्यामुळे त्या तेलकट होतात. त्या देखील वरचेवर स्क्रब कराव्या लागतात. त्यासाठी हा ब्रश उपयोगी येतो. एवढंच नव्हे तर बाथरूमच्या टाईल्स देखील थोडासा शॅम्पू या ब्रशवरती घेतला आणि टाईल्स जर घासल्या ना, तर अगदी व्यवस्थित स्वच्छ या टाईल्स निघतात. या प्रॉडक्टची किंवा या पुढच्या सगळ्या प्रॉडक्ट्सची लिंक तुम्हाला जर हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेलच. यापुढील इफेक्टिव्ह क्लीनिंग टूल म्हणजे हा बाथरूम क्लीनिंग ब्रश विथ वायपर. रोजच्या रोज आपल्याला बाथरूम स्वच्छ करावं लागतं, त्यामुळे झटपट आणि इफेक्टिव्ह क्लिनिंगसाठी हा ब्रश तर असायलाच हवा. आता या ब्रशने क्लिनिंग करताना तुम्ही जे काही क्लिनिंग प्रोडक्ट वापरत असाल ते फ्लोअर वरती संपूर्ण पसरून घ्यायचं आणि या ब्रशच्या साह्याने पहिल्यांदा बाथरूम घासून घ्यायचं. या ब्रशचा जो हँडल आहे तो असा 180 डिग्री मध्ये फिरतो, त्यामुळे अगदी कानाकोपऱ्यातली स्वच्छता व्यवस्थित करता येते. म्हणजे संपूर्ण फ्लोअरचे कोपरे किंवा असे जे भिंतींचे कोपरे असतात जिथे जाळी झालेली असते किंवा साबणाचं पाणी उडलेलं असतं, इथपर्यंत हा ब्रश व्यवस्थित पोचतो. लॉंग हँडल असल्यामुळे अगदी स्लॅब पर्यंत सुद्धा हा ब्रश पोचतो आणि सगळे कोपरे व्यवस्थित स्वच्छ होतात. बरं, या ब्रशला वायपर देखील आहे, त्यामुळे हे सगळं पाणी वाईप करण्यासाठी आपल्याला वेगळा वायपर वापरायची गरजच नाही. तर याच वायपरच्या साहाय्याने पहा अशा पद्धतीने हे सगळं पाणी व्यवस्थित कलेक्ट देखील करता येतं. म्हणजे अजिबात डिटर्जंट या फ्लोअर वरती शिल्लक राहत नाही. पुन्हा एकदा पाणी टाकायचं आणि या वायपरच्या साहाय्याने संपूर्ण फ्लोअर वाईप करून घ्यायचा. म्हणजे बाथरूमचा फ्लोअर अजिबात असा घसरटा होत नाही, तो स्वच्छ राहतो आणि लवकर ड्राय देखील होतो. इफेक्टिव्ह क्लिनिंग टूल नंबर 3 आहे हा सुपर स्ट्रॉंग स्पॉन्ज. स्कॉच ब्राईटचा आहे, सुपर इफेक्टिव्ह आहे. पण तरीही इथे एक केअर आपल्याला या स्पॉन्जनी क्लिनिंग करताना घ्यावी लागते, ती म्हणजे हँड ग्लोव्ज वापरावे लागतात. कारण की काय, थोडासा हा स्पॉन्ज कडक आहे, त्यामुळे याने क्लिनिंग करताना हाताला लागण्याची थोडीशी शक्यता असते. त्यामुळे ॲज अ सेफ्टी हँड ग्लोव्ज वापरलेत तर उत्तम. आता हा स्पॉन्ज मेनली आपले जे करपलेली भांडी असतात जी अजिबात निघता निघत नाहीत अशा ठिकाणी वापरता येतो. जसं की गॅसवर देखील काहीतरी सांडतं आणि मग ते करपतं आणि मग ते असं करपलेलं निघता निघत नाही. तर अशा वेळेस फक्त डिशवॉशिंग जेल घ्यायचं आणि हा स्क्रब. म्हणजे इथे काही एक्स्ट्रा DIY सोल्युशन करायची अजिबात गरज नाही. म्हणजे बेकिंग सोडा, व्हिनेगर वगैरे असलं काहीही वापरायची अजिबात गरज नाही. फक्त हा स्पॉन्ज आणि आपलं डिशवॉशिंग जेल पुरेसं आहे. तर पहा मी फक्त तेवढंच वापरलंय आणि जे काही इथं करपलेलं होतं ते सर्व व्यवस्थित निघून गेलं. इफेक्टिव्ह क्लिनिंग टूल नंबर 4 आहे हा स्मॉल डस्ट पॅन. याच्याबरोबर असा हा छोटासा झाडू येतो आणि छोटीशी सुपली. हे टूल दिसायला जरी छोटं असलं तरी आपलं काम मात्र मोठं होतं. मी हे कुठे वापरते तर माझ्या किचन ट्रॉलीच्या क्लिनिंगसाठी. कितीही काळजी घेतली तरी सुद्धा थोडंफार काहीतरी सांडामांड होतं आणि ते कलेक्ट करण्यासाठी हा छोटासा डस्टपॅन मला फार मदत करतो. मोस्टली ड्राय डस्टिंगसाठीच हा डस्टपॅन वापरावा. जसं की किचन ओट्यावर देखील प्रत्येक स्वयंपाकानंतर असं काहीतरी सांडलेलं असतं. ड्राय डस्ट असते, कुठे पीठ सांडलेलं असतं, कुठे भाजीचं काहीतरी पडलेलं असतं, गॅस ओट्यावरती काहीतरी पडलेलं असतं. तर ही जी काही डस्ट गोळा करण्यासाठी हा पॅन उपयोगी येतो. आपण जर असंच जर नॅपकिननी पुसून घेतलं तर ही सगळी डस्ट त्या नॅपकिनला लागते आणि मग नॅपकिन खूप खराब होतो. त्यामुळे आधी असं थोडंसं ड्राय डस्टिंग करून घेतलं तर नंतर फक्त किचन टॉवेलने किचन ओटा आणि गॅस शेगडी पुसून घेतली तरी देखील स्वच्छ होतं. आपलं फरशी पुसण्याचं काम सोपं करणारा मॉप, इलेक्ट्रिक स्पिन मॉप मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, ज्याने
फरशी पुसण्याचं काम अगदी सोपं होऊन जाणार आहे. हा आहे अगारोचा इलेक्ट्रिक स्पिन मॉप. वॉटर टँक या मॉपलाच अटॅच्ड असल्यामुळे सेपरेट बकेटमध्ये पाणी घ्यायची काहीच गरज पडत नाही. या मॉपला 2 स्पिन मॉप आहेत. पॉवर बटन ऑन केलं की लाईट ऑन होतात आणि हे दोन्ही स्पिन मॉप सर्क्युलर डायरेक्शनमध्ये फिरतात. टाइल्स, वुडन फ्लोअर, लॅमिनेट फ्लोअर, मार्बल फ्लोअर सगळ्या प्रकारच्या टाइल्सवरती हा स्पिन मॉप काम करतो. स्प्रे बटन प्रेस केलं की पाणी फ्लोअरवरती अशा पद्धतीने स्प्रिंकल होतं आणि मॉपच्या साहाय्याने ते व्यवस्थित पुसून देखील घेतलं जातं. 150 RPM स्पीड असल्यामुळे फरशीवर असणारे कोणतेही डाग व्यवस्थित निघतात. 180 डिग्री स्वायवल हँडल आणि 2 स्टेप ऍडजस्टेबल एक्सटेन्शन रॉड असल्यामुळे अगदी कानाकोपऱ्यातली स्वच्छता व्यवस्थित करता येते. याचे हे स्पिन मॉप रिमुव्हेबल आहेत, त्यामुळे मॉपिंग झाल्यानंतर ते काढून व्यवस्थित क्लीन करता येतात. फर्निचरच्या खाली अंधार असतो तर त्यासाठी लाईट्स देखील आहेत. हँडललाच पॉवर बटन आणि स्प्रे बटन आहे, त्याचबरोबर असा हा ऍडजस्टेबल एक्सटेन्शन रॉड. हा मॉप चार्ज करण्यासाठी असा एक चार्जर देखील दिलेला आहे. झालं की नाही आपलं फरशी पुसण्याचं काम सोपं. तर अगारोचा हा इलेक्ट्रिक स्पिन मॉप तुम्हाला जर खरेदी करायचा असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, जरूर चेकआउट करा. टूल नंबर 6, पेंट ब्रश. आता तुम्ही म्हणाल, हा पेंट ब्रश क्लिनिंगसाठी कसा वापरायचा? तर तो अशा पद्धतीने वापरून पहा, खूप इफेक्टिव्ह क्लिनिंग होते. आता जवळ-जवळ सगळ्याच घरांमध्ये असे स्लायडिंगचे चॅनल्स असतात आणि यामध्ये नेहमी धूळ जाऊन बसते आणि घरातला अगदी छोटा टूथब्रश देखील या चॅनल्समध्ये आतमध्ये जात नाही आणि डस्ट मग तशीच राहते आणि दरवेळेस आपण काही पाणी ओतू शकत नाही, ते ड्राय व्हायला खूप वेळ लागतो. त्यामुळे अशा एखाद्या पेंट ब्रशनं ही सगळी डस्ट अशा पद्धतीने गोळा करून ती पेपरवरती कलेक्ट करता येते. हे सगळं काम या पेंट ब्रशमुळे अगदी झटपट होतं. तुमच्याकडे देखील अशा स्लायडिंग चॅनल्समध्ये अशी धूळ साठत असेल, तर पेंट ब्रश आणि पेपरची मदत नक्की घ्या. पहा, ही सगळी स्वच्छता अगदी झटपट होईल. क्लिनिंग टूल नंबर 7 आहे. ही अशी वायर मेश म्हणजे अगदी सॉफ्ट घासणी, जी आधीही मी तुमच्याबरोबर शेअर केली होती, पण ती सिंगल होती. आता ही आहे डबल फोल्डची घासणी, ती जास्त इफेक्टिव्ह आहे. आता ही घासणी वापरायची कुठे? तर रेग्युलरच्या भांड्यांना आपण वापरू शकतोच. शिवाय आपल्या घरातल्या अशा काही नाजूक वस्तू असतात, ज्यावरती तेलकट थर साठलेला असतो, पण तो काढताना त्याच्यावर अजिबात स्क्रॅचेस पडता कामा नयेत. जसं की मी अजून चिमणी बसवलेली नाहीये, त्यामुळे माझ्या या कॅबिनेट्स वरती थोडंफार तेलकट वगैरे स्वयंपाक करताना उडतं. पण ही जी ग्लास आहे, हे जे लॅमिनेट्स आहेत, ते खूप नाजूक आहेत. या तेलकट थर काढण्यासाठी मी कोणतीही हार्ड स्क्रबर यावरती वापरू शकत नाही. त्यामुळे ही घासणी मला इथे खूप उपयोगाला येते. तर तुम्ही बघू शकता, विदाऊट एनी स्क्रॅचेस ही ग्लास एकदम स्वच्छ झालेली आहे. पण अशा वस्तू या घासणीने घासल्यानंतर ते सर्व वाईप करण्यासाठी मात्र आपलं पुढचं क्लिनिंग टूल आहे, ते म्हणजे हा सॉफ्ट स्पॉन्ज. आता या वस्तू जास्त वेळ पाणी देखील यावरती जर राहिलं तरी देखील खराब होतात. त्यामुळे असा स्पॉन्ज इथे फार उपयोगाला येतो. एखादी वस्तू लवकर ड्राय होण्यासाठी या स्पॉन्जचा उपयोग होतो. क्लिनिंग टूल नंबर 9 आहे हा मायक्रोफायबर ग्लोव्ह. म्हणजे मला तरी असं वाटतं, एखादा मायक्रोफायबर क्लॉथ वापरण्यापेक्षा हा ग्लोव्ह वापरणं कधीही सोपं. म्हणजे हातात व्यवस्थित बसतो आणि मोठा असल्यामुळे खूप सारा एरिया एका वेळी कव्हर होतो आणि व्यवस्थित धूळ त्याला चिटकून बसते. तर मग मैत्रिणींनो, या सगळ्या क्लिनिंग टूल्स पैकी तुम्हाला कोणतं इफेक्टिव्ह वाटलं, जरूर कमेंट करा. आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा. पुन्हा आपण भेटू अशाच एखाद्या नवीनशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.